वळूयात पुढल्या बातम्यांकडे। मुंबईमधल्या पवई या महागड्या परिसरामध्ये अवघ्या 54,000 घराची योजना ही एक अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालंय। तरीही लोकांनी आज पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी मंत्रालयामध्ये तोबा गर्दी केली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचं सांगत या खोडसाळपणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। पवईत 54,000 घर, सरकारनं चक्क फॉर्मही स्वीकारले, पण निव्वळ अफवा निघाली। तरीही मंत्रालयासमोरची गर्दी हटेना। सरकार गरिबांची थट्टा करते का? मंत्रालयासमोरची ही गर्दी बघा। यांना म्हणे कुणीतरी फॉर्म वाटलीत की सरकार अवघ्या 54,000 घर देणार आहे, आणि तेही पवईच्या हिरानंदानी भागात। या सगळ्यावरची कडी म्हणजे सीएम ऑफिसनं एक टेबल मांडून चक्क हे फॉर्म स्वीकारले देखील। त्यामुळे ही वार्ता वाऱ्यासारखी मुंबईभर पसरली आणि मंत्रालयासमोर ही तोबा गर्दी झाली। लोकांना आवरण्यासाठी जादा पोलीस बोलवावे लागले। त्यांनाही उत्साही घर खरेदीदारांना आटोक्यात आणताना नाकी नऊ आली। 54,000 घर ही अफवा असल्यामुळे लोकांनी घरी जावं असं आवाहन पोलिसांनी करून पाहिलं, पण गर्दी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती। म्हणून मग सरतेशेवटी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच ही निव्वळ अफवा असल्याचं सांगत या खोडसाळपणाविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। काही खोटे कागद लिहून माझं नाव त्या ठिकाणी छापून काही स्वस्त घरं मिळणार आहेत अशा प्रकारची अफवा पसरवली होती। अनेक गोरगरीब आणि घरं विकत घेऊ इच्छिणाऱ्यांची फसगत त्यामध्ये झाली। आज देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक झेरॉक्स अर्ज घेऊन आले होते, परंतु काल ही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही संपूर्णपणे अफवा असून अशा प्रकारची कुठलीही योजना राज्य शासनाने घोषित केली नाही। 54,000 ही अफवा असेलही कदाचित, पण मग सीएम कार्यालयानं पहिल्या दिवशी या संबंधीचे फॉर्म स्वीकारलेच कसे? आणि थेट सीएमच्या नावानं फॉर्म वाटेपर्यंत सरकार झोपलं होतं का? ज्या कुणी हे फॉर्म वाटले त्यांच्यावर कधी आणि कशी कारवाई करणार याची आता उत्सुकता आहे। सचिन गाडसह रामराजे शिंदे, TV9 मुंबई। या 54,000 घराच्या अफवेचा सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे तिथल्या घराच्या किमती या सामान्यांच्या कधीच आवाक्यात येऊ शकत नाहीत। आजही तिथे फक्त नामांकित कॉर्पोरेट कंपन्यांची ऑफिसेस आणि फक्त धनाढ्य लोकच राहू शकतात। पवई हिरानंदानी गार्डन मधल्या घरांचा भावच आजही 20 ते 25,000 प्रति स्क्वेअर फुटाच्या वर आहे। अगदी सरकारी योजनांमधील घरांसाठी सुद्धा तिथे किमान 16 ते 18,000 पर स्क्वेअर फूट मोजावे लागतील। आणि म्हणूनच 54,000 घरांची अफवा उठताच लोक अक्षरशः खुळ्यागत अर्ज भरत सुटलेत। अजूनपर्यंत गरिबांसाठी फ्लॅट झालेले नाहीत, फक्त स्वतःसाठी फ्लॅट बांधलेले आहेत। 800 स्क्वेअर फूट, 900 स्क्वेअर, 1250 स्क्वेअर फूट असे फ्लॅट बांधलेले आहेत। हिरानंदांनी काही ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि गव्हर्नमेंटला त्यांनी सरळ धोका दिलेला आहे। प्रकरण असं आहे की हिरानंदानी डेव्हलपमेंट जो बिल्डर आहे त्या बिल्डरला सरकारने 1986 साली 230 एकर जमीन दिलेली गोरगरिबांना स्वस्त दरामध्ये जमीन देण्यासाठी। तर ते जमीन त्यांनी गोरगरिबांना न देता स्वतःच्या घशात घातलेली आहे आणि करोडोच्या भावामध्ये ती विकली आहे। आणि आमची जी गरीब आहेत ती आणखीन गरीब झालेली आहे। आज तुम्ही हा एरिया बघताय, इकडचा पवई डेव्हलपमेंट एरिया आहे। तुम्हाला या ठिकाणी कुठेही डेव्हलपमेंट झालेलं तुम्हाला दिसणार नाही।